नेमणूक ही केली जाऊ शकते। त्यामुळे ही अटक आजच्या दिवसामध्ये कधी होण्याची शक्यता आहे? आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अमोलजी, आता अजित पवारांनी राजीनामा स्वीकारलेला आहे तत्वता, एकंदरीत या सगळ्या प्रकरणावरती आता बघताना तुम्ही कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्याल? नक्की पुढच्या घडामोडी कशा होणं तुम्हाला अपेक्षित आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीर्घकालीन जी काही भूमिका राहिलेली आहे, अगदी 1999 पासून पक्ष स्थापनेपासून, तर ती भूमिका हीच आहे की अशा प्रकारे जर काही घडलं असेल आणि जर संविधानिक प्रक्रियेनुसार काही गोष्टी होत असतील तर तो राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात येतो। तशा आशयाचं ट्विट आता स्वतः अजितदादांनी केलेलं आहे। त्यांनी हे पण म्हटलं की सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, प्रामाणिकता आणि संस्थात्मक न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं। पण म्हणजे तुम्हाला विश्वास करून सांगतो की उद्या जो निकाल येणार त्या निकालानंतरच मला पूर्णपणे स्वीकारल्या, आता तत्वता स्वीकारलं तर स्वतः अजितदादांनी जर म्हटलं असेल तर आता त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीचं मूल्य जपणारा पक्ष आहे, जनतेच्या विश्वासाला त्याला जाणार नाही आणि अजितदादा योग्य तो निर्णय घेणारच आहेत। त्याच्यामुळे काही कोणाला त्याच्यामध्ये वाचवतात काय करतात असं नाही, पण उद्याच्या निकालानंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल। तत्वता राजीनामा अजितदादांनी स्वीकारला आहे। अमोलजी, खरं तर एकंदरीत माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये न्यायालयीन ज्या पद्धतीचे निर्णय आतापर्यंत आलेले ती कारवाई बघता यापूर्वी सुद्धा त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं, त्यानंतर त्यांनी पुढे अपील केला। आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर कुठेतरी नैतिकतेच्या पातळीवरनं त्यांच्याकडनंच राजीनाम्याची अपेक्षा तुमच्या पक्षाने कधी केली नाही का? असं आहे की आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होत असतात। आता एकनाथ शिंदे साहेबांवर कोणीतरी ते आरोप केले त्या ताईंनी, त्याच्यामध्ये आरोप होत आणि आरोप सिद्ध होणं, अजून सिद्ध पण झाले नाही तर द्या राजीनामा द्या। नाही, पण न्यायालयाने आतापर्यंत दोनदा निर्णय दिलेला आहे त्यांना दोषी ठरवण्याचा, त्यांनी पुढच्या कोर्टामध्ये अपील केलं, त्यामुळे पुढच्या कोर्टात अजून प्रूव्ह नाही झालेलं। माझं बोलणं पूर्ण वाक्य तुम्ही ऐकलंच नाही। माझं म्हणणं असं आहे की न्यायालयाने ज्यावेळेस हा निकाल दिला त्या नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा काल अजितदादांकडे सोपवला, अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाकडे सोपवला। आता तो मंजूर झाला तत्वता, तरी उद्याच्या निर्णयानंतर त्याला आता त्यांना कशा पद्धतीनं ते खाती काढायची किंवा आता खातीचं तो कारभार सगळा अजितदादांकडे आहे। प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतात ते आरोप प्रत्यारोप सिद्ध झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय ना माणिकराव कोकाटेंनी, पण आता हे सरळ स्पष्ट झालंय की त्यांनी नैतिकता जिवंत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणून ते राजीनामा दिलाय आणि कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे। उद्या एक न्यायाची एक बाजू आम्हाला आहे ना अजून उघडी, उद्या बघूया ना काय म्हणते कोर्ट। अमोलजी, परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या दृष्टीने हा सगळा घडलेला प्रकार, हे प्रकरण हे किती मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे, पक्षाला डॅमेज करण्याचं काम सातत्यानं होत राहतं। आता हे एकच संकट पक्षावर आहे असं नाही, दुसरा तो मुळवा जमीन घोटाळ्याचं संकट पण ते आता वेळेवर कोणीतरी काढलंय, त्याच्यावर पण टीका टिप्पण्या होतात। माणिकरावांचा राजीनामा, शिंदे साहेबांचा राजीनामा, तर महायुतीमध्ये साधारणपणे असं टार्गेट पक्षाला करण्याचं हे निवडणुकीच्या तोंडावर होतं। निवडणुका संपल्यानंतर कोणी बोलणार नाही तुम्हाला सांगतो मी, पण याचा परिणाम जनतेला माहिती आहे अजितदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आणि रोखठोक राहिलेली आहे, त्याच्यामुळे याचा काही निवडणुकीवर परिणाम होईल असं मला वाटत नाही। जे काय आहे ते नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आता आणखी काय केलं पाहिजे त्या माणसाने सांगा ना। आता लीलावतीमध्ये ते ऍडमिट आहेत, त्यांचा डिस्चार्ज कधी होणार ते डॉक्टरांच्या हाती आहे। आता त्यात म्हणतात त्यांना डिस्चार्ज डॉक्टरांनी लपून ठेवले त्या लीलावतीमध्ये, लीलावतीचं अभय आहे, म्हणजे काय कसं करावं एखाद्या व्यक्तीनं ते पण समजेन असं झालंय। बरं, नाही आता पोलीस तिथे अटकेसाठी पोहोचतायत, त्यामुळे कायदेशीर कारवाई काय जी होतीये ती हळूहळू समोर येतच जाईल। रक्तदाबाचा जर त्यांना त्रास असेल आणि त्यांना जर लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ऍडमिट केलं असेल तर आता पेशंट म्हणून आपण पाहणार आहोत की नाही। आता परत तुम्ही म्हणताय सगळेजण, तुम्ही म्हणजे सॉरी, अनेक लोक टीका टिप्पणी करताना म्हणतायत की ते लीलावतीनेच त्यांना अभय दिलंय म्हणून। ऍटलिस्ट डॉक्टरांचा सल्ला काय, त्याच्यानंतर उद्या दुपारपर्यंत डिस्चार्ज होईल आणि मला असं वाटतं की उद्याची सुनावणी झाल्यानंतर त्यावर बोलणं अधिक योग्य राहील। इतक्या लवकर तडकाफडकी त्यांना अटकच करत, ते काही म्हणजे जागतिक आतंकवादी आहेत का की त्यांना इतक्या तत्परतेनं तुम्ही अटकच केली पाहिजे, हेच केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं तोंडसुख घेतात ना विरोधक, त्यांना उत्तर देऊ आम्ही, पण सध्या काय बोलणार नाही। बर, धन्यवाद अमोलजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर 16 तारखेलाच कोकाटेंनी राजीनामा दिलेला होता, अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला होता असं कळतं आहे।
आत्ता या घडीला तत्वतः राजीनामा स्वीकारल्याची अजित पवारांची माहिती आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा राजीनामा पाठवण्यात आलेला आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी सर्व खाती काढून घेतलेली होती माणिकराव कोकाटेंकडनं, त्यामुळे ते बिनखात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा कोर्टाचा निकाल आला तेव्हापासून त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती, परंतु रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर ती अटक टळलेली होती. शिवाय उलटसुलट चर्चा सातत्याने ते आमदार असल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार का, मंत्रिपदाबद्दल सुद्धा होत होत्या आणि यामध्ये विधिमंडळाकडनं कुठल्याही पद्धतीची अडचण नाहीये. केवळ या संदर्भामध्ये पोलिसांना विधिमंडळाला याची माहिती देणं किंवा अवगत करणं ही एक फॉर्मॅलिटी होती. ती पार पडल्यानंतर आता नाशिकहून पोलीस माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईला रवाना झालेले आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. खरं तर मंत्री झाल्यापासूनच माणिकराव कोकाटेंचा आतापर्यंतचा प्रवास हा बराच वादग्रस्त राहिला होता. विविध वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावरती टीका झालेली होती आणि त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये सुद्धा ते सातत्याने टीकेखाली आले होते. आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी संदर्भातलीच आहे. मेफेट्रॉन प्रकरणी